मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण मेकॅनिक्सच्या लास्ट लेक्चरवर आहोत, कारण या एक्झाम्पलच्या नंतर आपला सिलेबस संपणार आहे. त्यामुळे मी आपल्याला काही हिंट सांगणार आहे, जे की तुम्हाला याच्या नंतर स्वतः करायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना. उदाहरणार्थ, मागील 5 वर्षाचे जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या एक्झाममध्ये आलेले पेपर्स आहेत, हे आपल्याला आता याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना सॉल्व करायचं आहे. ते सॉल्व करत असताना आपण शिकवलेलं युनिट 1 पासून तर युनिट 3 पर्यंत आपल्याला सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्या लेक्चर्समध्ये मिळून जाईल. याच्याही उपर आपल्याला एखादं जर प्रॉब्लेम म्हणा किंवा कुठलीही गोष्ट जे की पेपरमध्ये आलेलं आहे परंतु आपण शिकवलेलं नाही आहे, असं जर आढळलं तर आपलं वेलकम आहे. आपण कधीही मला ते विचारू शकता, त्याचं सोल्युशन आपल्याला मिळून जाईल. तर मग आपण लास्ट लेक्चरवर आहोत, जे की लास्ट एक्झाम्पल 7 काय आहे हो? फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड PQR act along the sides of the triangle formed by the lines x plus y which is equal to 1, y minus x which is equal to 1 and y is equal to 2. Find the magnitude and the equation of the line of action of the resultant. हे आपल्याला काढायचं आहे. कशाची मॅग्निट्यूड? फाइंड द मॅग्निट्यूड अँड द इक्वेशन ऑफ द लाइन ऑफ ॲक्शन ऑफ द रिझल्टंट. सोल्युशन हे वाय एक्सिस आहे, हे इथं ओरिजिन दर्शवलेलं आहे, हा एक्स एक्सिस आहे. या ओरिजिन पासून तर इथपर्यंतचा 1 आहे आणि इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स 1 आहे, म्हणजे ओरिजिन पासून तर इथपर्यंतचा डिस्टन्स 2 आहे. y इज इक्वल टू 2 या लाईनला आपण म्हटलेला आहे. हा जो अँगल आहे तो 45 डिग्रीचा आहे. अशा पद्धतीनं हे सगळे अँगल 45 डिग्रीचे आहेत. आता याच्यामध्ये लेट ए बी आणि ABC असा ट्रायंगल दाखवलेला आहे. ओके, लेट ए बी याची जी डायरेक्शन आहे फोर्स P ची, ते डाऊनवर्डला दिसत आहे. ओके, फोर्स Q जो आहे तो अपवर्डला दिसत आहे आणि फोर्स R अशा पद्धतीनं डायरेक्शन दर्शवलेलं आहे. लेट AB BC अँड CA हे आपले डायरेक्शन आहे. AB BC CA अँड दीज आर द फोर्सेस PQR, जे की आपल्याला गिवन एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे. आर द साइड्स ऑफ ट्रायंगल ABC, आणि ट्रायंगल ABCच्या त्या 3 साइड्स पण आहेत, AB BC CA, फॉर्म्ड बाय द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द गिवन इक्वेशन्स. काय दिलेलं आहे गिवन इक्वेशन? x प्लस y इज इक्वल टू 1, y मायनस x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 2. म्हणून मी इथं सुरुवातीलाच म्हणालो की या ओरिजिन पासून तर इथपर्यंतचा जो अंतर आहे तो 1 युनिट, इथून इथपर्यंतचा 1, सो दिस इज 2, म्हणून y इज इक्वल टू 2. 3 फोर्सेस विच आर दे? P bar, Q bar, R bar act along the sides AB, BC and CA of triangle ABC. Resolving the forces along and perpendicular to
OX, we get X is equal to the algebraic sum of the resolved parts of the forces along OX. That is, X is equal to force P into cos minus 45 degree. Why? Because this force goes to downward angle. This arrow goes to downward angle, cos minus 45 degree, plus Q cos 45 degree minus R into cos 0 degree, which is equal to P cos minus theta is cos theta, cos 45 degree is 1 upon under root 2, plus Q into 1 upon under root 2 minus R into cos 0 is 1. So P plus Q upon under root 2, which is equal to P plus Q upon under root 2 minus R. This is equation number 1. And Y, which is equal to the algebraic sum of the resolved parts of the forces perpendicular to OX, we get R is equal to, in bracket, P square plus 2PQ plus Q square divided by 2 minus 2 times, in bracket, P plus Q divided by under root 2 into R plus R square, plus Q square minus 2PQ plus P square upon 2 whole bracket power 1 by 2. This P square divided by 2 plus this P square divided by 2, that means 2 times P square divided by 2, and 2 will be cancelled, only remaining is P square. Again, Q square divided by 2, Q square divided by 2 is 2 times Q square divided by 2, so 2 will be cancelled and plus Q square is remaining. Now this 2 cancel, PQ. Now here 2 cancel, minus PQ will be cancelled, and now remaining these 2 and this under root 2. That means this under root 2, 1 under root 2 will be cancelled, remaining is minus under root 2. P plus Q, this R and plus R square, and bracket complete, whole power 1 by 2. This is our equation number 3. And G is equal to sum of the moments of the forces about origin O, about O. So that is, which is equal to minus P OF minus Q OE and plus R OD, which is equal to minus P sin 45 degree about OBF angle, triangle OBF sin 45 degree is equal to OF upon OB. Hence OF is equal to OB sin 45 degree. OB sin 45 degree. Now OBE, triangle OBE sin 45 degree is equal to OE divided by OB, and hence OE is equal to OB sin 45 degree. OE is equal to OB sin 45 degree. And what about OD? OB is 2 times. OD means 2 times OB. G is equal to 2R minus, in bracket, P plus Q upon under root 2. This is equation number 4. Because OB is 1, this OB distance is 1, and
Sin 45 degree is 1 upon under root 2. Hence the equation of the resultant is G is equal to small x capital Y minus small y capital X. So capital G is equal to, in equation number 4, the value is 2r minus in bracket p plus q upon under root 2, which is equal to x. The value of y is q minus p upon under root 2 minus small y, and the value of x is in bracket p plus q upon under root 2 minus r, due to equation number 1 and 2. ऑलरेडी कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय च्या व्हॅल्यू आपण वर काढलेल्याच आहेत, ते इथं सबस्टिट्यूट केलं. आता थ्रू आउट आपण काय केलं, अंडर रूट 2 न मल्टिप्लाय केलं, म्हणजे इथं येईल लेफ्टला 2 अंडर रूट 2 आर मायनस हा अंडर रूट 2 कॅन्सल होऊन जाईल, मायनस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू विच इज इक्वल टू, इथं काय केलं आपण मायनस साइन कॉमन काढला, त्यामुळे मायनस एक्स आणि इन ब्रॅकेट मध्ये पी मायनस क्यू झाला, आणि अंडर रूट 2 न मल्टिप्लाय केल्यामुळे अंडर रूट 2 कॅन्सल झाला, मायनस वाय इन ब्रॅकेट पी प्लस क्यू डिवाइडचा अंडर रूट 2 मल्टिप्लायच्या अंडर रूट 2 ने कॅन्सल झाला, आणि मायनस अंडर रूट 2 कॅपिटल आर ब्रॅकेट कंप्लीट. और ही जी टर्म आहे ती दुसऱ्या साईडला नेलं, त्यामुळे और पी मायनस क्यू एक्स प्लस ही सुद्धा तिकडे नेली आपण टर्म पी प्लस क्यू मायनस अंडर रूट 2 आर ब्रॅकेटच्या बाहेर वाय अँड विच इज इक्वल टू, ही दुसऱ्या साईडला नेल्यामुळे पी प्लस क्यू मायनस 2 अंडर रूट 2 आर. मित्र हो, आपण मेकॅनिक्सच्या पेपरच्या 27व्या लेक्चरवर आहोत, आणि हे या लेक्चरमध्ये आपला सिलेबस संपलेला आहे. जसं मी सुरुवातीलाच बोललो होतो की आता आपल्याकडे काम काय आहे, तर आता तुम्हाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामधले मागील 4-5 वर्षाचे पेपर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, आणि सोबतच तुमच्या अडचणी आपण कधीही विचारू शकता. मी आपल्याला युनिट फर्स्टच्या ऑलरेडीच नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. पुन्हा सेकंड युनिटचं आणि थर्ड युनिटचं सुद्धा नोट्स मी तुम्हाला आज उद्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देईल. तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी कधीही आपली टेस्ट घेणार, एखाद्या वेळेस ऑनलाईन घेईल, किंवा आपलं महाविद्यालय जर सुरू झालं तर ऑफलाईनसुद्धा घेऊ शकेल. तर आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला अभ्यास करण्यासाठी वेल इन ॲडव्हान्समध्ये परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.